नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट युनिट टेस्ट क्लास 11च्या विद्यार्थ्यांसाठी. जास्त डोक्यावरती भर देऊ नका. इथे जरी सब्जेक्ट फिजिक्स म्हटलं आहे, परंतु ही क्वेश्चन पेपर केमिस्ट्रीचे आहे. बाय मिस्टेक आमच्याकडनं ते फिजिक्स राहिलं, केमिस्ट्री करेक्ट झालं नाही. त्यामुळे तुम्ही समजून घ्या. पण क्वेश्चन पेपर केमिस्ट्रीची पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 25 मार्कची इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांची प्रथम घटक चाचणी, जिला तुम्ही फर्स्ट युनिट टेस्ट म्हणता तिची. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तुम्ही वाचू शकता, इथे आहे क्लास 11 आणि इथे सब्जेक्ट जो आहे तो केमिस्ट्रीचा आहे. एवढं मी तुम्हाला करेक्शन सांगितलेलं आहे. युनिट टेस्ट फर्स्ट सब्जेक्ट 2025-26ची क्वेश्चन पेपर मार्क्स आहे 25 आणि टाईम दिला आहे 1.5 तास. सुरू करूया व्हिडिओला. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे 5 मिनिटात त्या व्हिडिओला पूर्णपणे समाप्त करायचं आहे. सेक्शन आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये म्हटलं आहे सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर, ज्यामध्ये पहिलाच क्वेश्चन म्हणतोय सॅम्पल ऑफ अ प्युअर वॉटर व्हॉट एव्हर द सोर्स ऑलवेज कंटेन्स बाय मास ऑफ ऑक्सिजन अँड 11.1% बाय मास ऑफ हायड्रोजन. सर विद्यार्थी मित्रांनो, कंटेन्स डॉट 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 बाय. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्याय आहे. एमध्ये तुम्हाला 88.8% आहे, बीमध्ये तुम्हाला 18% आहे, सीमध्ये 80% आहे, डीमध्ये 16 आहे. तर जे काय आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जेव्हा पुढे विथ इन्क्रीज इन टेम्परेचर विच ऑफ दिस चेंजेस, म्हणजे टेम्परेचरमध्ये इन्क्रीज झाल्यानंतर त्याच्यासोबत काय बदलतं. मोलॅलिटी आहे, दुसऱ्यामध्ये फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन वॉटर, सीमध्ये आहे वेट फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, डीमध्ये आहे मोल फ्रॅक्शन. थर्डमध्ये आहे द टोटल नंबर ऑफ नोड्स इन 3 इयर्स अँड 4p रिस्पेक्टिव्हली आर. 4 पर्याय आहे. एमध्ये म्हटले तुम्हाला 1 अँड 2, बीमध्ये म्हटले तुम्हाला 2 अँड 3, सीमध्ये म्हटले तुम्हाला 1 अँड 4 आणि डीमध्ये म्हटले तुम्हाला 2 अँड 0. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो चौथा, ज्यामध्ये आहे SI युनिट ऑफ दी क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट इज. तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो. एमध्ये तुम्हाला वोल्ट आहे, बीमध्ये तुम्हाला ॲम्पियर आहे, सीमध्ये तुम्हाला कॅन्डेला आहे आणि डीमध्ये तुम्हाला न्यूटन आहे. विद्यार्थी मित्रांनो, सांगायला आवडेल याआधी मी तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या व्हिडिओज अपलोड केलेल्या आहेत. आपल्या ह्याच चॅनलवरती ते अपलोड केलेल्या आहेत. तर चॅनलवरती जाऊन तुम्ही त्या बघू शकता. त्या व्हिडिओजला देखील बघा, म्हणजे तुमची युनिट टेस्टचा पेपर तुम्हाला अधिक सोपा जाईल. क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग म्हटलेलं आहे, ज्यामध्ये म्हटलेलं आहे पहिल्यामध्ये व्हॉट इज दी रेशिओ ऑफ द मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ NH3 अँड 1 मोल ऑफ HNO3. त्यानंतर आहे सेकंडमध्ये हाऊ इज फेरोमॅग्नेटिझम डिफरंट फ्रॉम पॅरामॅग्नेटिझम. त्यानंतर थर्डमध्ये म्हटलं आहे हाऊ मेनी ग्राम्स डज ॲन ॲटम ऑफ हायड्रोजन वेट, अशा पद्धतीने म्हटलं आहे. आणि सेक्शन बी, ज्यामध्ये तुम्हाला 8 मार्कचा पूर्ण सेक्शन बी आहे. एक क्वेश्चन 2 गुणांसाठी असतो, म्हणजे 2 मार्क्ससाठी असतो. क्वेश्चन 3 म्हणतोय ड्रॉ शेप्स ऑफ 2s अँड 2p ऑर्बिटल्स. क्वेश्चन नंबर 4 म्हणतोय आयडेंटिफाय ॲज लेविस ॲसिड अँड बेस AlCl3 Na+Cl- अँड NH3, अशा पद्धतीने म्हटलं. क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द इफेक्ट ऑन द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इफ 1 मोल ऑफ मिथाइल अल्कोहोल इज ॲडेड टू 1 dm³ ऑफ वॉटर अँड व्हाय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, एक्सप्लेन द टर्म्स मोलर मास. आणि क्वेश्चन नंबर 7, डिफरन्शिएट बिटवीन आयसोटोप्स अँड आयसोबास. यामध्ये काय करायचं, डिफरन्शिएट करायचं आहे. जाऊया पुढे. क्वेश्चन नंबर 8 मध्ये एक्सप्लेन द रिलेशन बिटवीन आयोनिक प्रोडक्ट अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट टू प्रिडिक्ट वेदर अ precipitate will form when 2 solutions are mixed. सेक्शन सी 4 मार्क्सचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 मार्क्ससाठीच इथे पण क्वेश्चन आहे. थोडं काहीतरी मिस्टेक झालेली वाटते. 6 मार्क्सचा क्वेश्चन असायला हवा होता. 7 मार्क्सचा असेल विद्यार्थी मित्रांनो. 1 गुणांसाठी तुम्हाला 1 गुण, हा एक प्रश्न 3 मार्क्ससाठी असतो. 6 मार्क्ससाठी आहे. थोडं करेक्शन आहे, जस्ट नॉर्मल. क्वेश्चन नंबर 9 आहे, ज्यामध्ये हाऊ आर द टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल वॉइड्स फॉर्म. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 म्हणत आहे राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ Fe2+ अँड Fe3+. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11, स्टेट अँड एक्सप्लेन ॲव्होगाड्रोस लॉ. आणि सेक्शन डीमध्ये म्हणतं आहे अटेम्प्ट इन 1. आता कोणते एक सोडवा, 4 मार्क तुम्हाला मिळतील. क्वेश्चन नंबर 12 मध्ये म्हटलं तुम्हाला, त्यामध्ये सब क्वेश्चन असतं. पहिल्यामध्ये म्हटलं 0.6 ml ऑफ ॲसिटिक ॲसिड CH3COOH हॅव्हिंग अ डेन्सिटी ऑफ 1.06 ग्राम ml/1 इज डिझॉल्व्ड इन 1 लिटर ऑफ वॉटर, अशा पद्धतीने म्हटलं आहे. आणि सेकंड त्याचा सब क्वेश्चन, द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ऑब्झर्व फॉर द स्ट्रेंथ ऑफ द ॲसिड वॉज 0.025% degree Celsius. Calculate the Bands-Stop factor and the dissociation constant of the acid. Kf for water is equal to 1.86 kg mole. क्वेश्चन नंबर 13 म्हणतं आहे, ज्यामध्ये म्हटलं तुम्हाला एमध्ये स्टेट अँड एक्सप्लेन पोलीस एक्सक्ल्युजन प्रिन्सिपल. आणि बीमध्ये म्हणतं आहे एक्सप्लेन, म्हटलं आहे एक्सप्लेन ॲनामॅलियस बिहेवियर ऑफ कॉपर. कॉपर, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही केमिस्ट्रीची क्लास 11 फर्स्ट युनिट टेस्टची क्वेश्चन पेपर होती.
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आत्ताच सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला टेस्ट सिरीज फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करत असतो. अनेक काही गोष्टी आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करत असतो. फक्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर विषयाचे देखील तुमचं फिजिक्सचं मॅन्युअल, प्रॅक्टिकल, हँडबुक, नोटबुक सर्व आम्ही सोबत चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आमचा इंस्टाग्रामचा ID मास्टर वैभव 23. काही हेल्प लागली तर मेसेज करू शकता. काही मदत लागली करू. कमेंट करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना तुमच्या पेपरच्या केमिस्ट्रीच्या पेपरसाठी फर्स्ट युनिट टेस्टसाठी मी शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.